आणि युवकांनी साजरी केली सुमन बालगृहात अनाथ मुलींसह दिवाळी। आता बातमीपत्र विस्तारानं। शहरातील हनुमानगड भागात असलेल्या सुमन बालगृहात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यातील अनाथ मुलींचं पालन पोषण केलं जात आहे। यात नेपाळ या देशातीलही एका मुलीचा समावेश आहे। या अनाथ बालिकांसोबत नांदेडच्या काही युवकांनी आगळी वेगळी दिवाळी साजरी केली। देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं, पण आई आणि वडिलांचं छत्र हरवल्यानंतरचं जगणं काय असतं हे अनाथ मुलामुलींपेक्षा कुणीच सांगू शकत नाही, कारण त्यांच्याच वाट्याला हे जगणं आलेलं असतं, म्हणून त्यांनी ते भोगलेलं असतं। बालवयात अज्ञानामुळे काही जण वाट चुकतात, मौज म्हणून कुठल्याशा वाहनात बसून दिशाहीन होतात, पुन्हा मग त्यांना आपल्या घराचा पत्ता सांगता येत नाही, आठवत नाही, असे प्रकार अनेकदा घडतात, किंवा यापेक्षा वेगवेगळ्या कारणांनी व्यक्तीला अनाथपणा येतो किंवा नाईलाजानं तो स्वीकारावा लागतो। नांदेडच्या हनुमानगड भागात असलेल्या सुमन बालगृहात गेल्या काही वर्षापासून अशाच अनाथ मुलींना मायेचा निवारा देण्याचं कार्य केलं जात आहे। मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह उत्तर प्रदेश आणि गुजरात तसंच भारताचे शेजारी राष्ट्र नेपाळ इथल्या अनाथ मुलींचं पालनपोषण या बालगृहात केलं जात आहे। न्यायालयानं काही प्रकरणात मुलींची काळजी घेण्याचं सांगितल्यानंतर तसंच रेल्वे स्थानक, बसस्थानकावर एकाकी पडलेल्या मुलींना पोलीस संरक्षण देऊन या बालगृहात दाखल केलं जात असल्याचं अधीक्षक दिनकर यांनी सांगितलं। नांदेड जिल्ह्यामध्ये 2003 पासून सुमन बालगृह हे युनिट चालतं। 50 मुलींचं हे युनिट आहे आणि 6 ते 18 वयोगटातल्या ज्या मुली आहेत त्या ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट जो बाल न्याय अधिनियम 2000 अनुषंगाने काळजी आणि संरक्षणाची ज्या बाळाला गरज आहे त्या बाळाला कोर्टामार्फत, पोलिसामार्फत बालगृहामध्ये ॲडमिशन दिलं जातं आणि जो कालावधी त्यांचा असतो 6 ते 18 या कालावधीमध्ये त्या मुली बालगृहात राहून त्यांचं जे काही जीवनाचं आहे दिनचर्या पूर्ण करत असतात। आणि त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव मुलींचं बालगृह आहे। महाराष्ट्रात तशीच मुलींच्या बालगृहाची संख्या ही कमीच आहे, पण नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज एकमेव मुलींचं बालगृह चालवतं। बालगृहात सर्वच सुविधा मिळत असल्यानं सगळ्याच मुली इथं आनंदानं राहत आहेत। काही मुलींच्या घराचे पत्ते समजले तरी इथल्या वातावरणात रममान झाल्यामुळं आता परत आपल्या घरी जाण्याची इच्छा होत नसल्याचं काही मुलींनी सांगितलं। मेरा नाम संतोषी टेक बहादुर सुनार, मैं नेपाल से आई हूँ। मेरी बहन के पास जा रही थी मुंबई को, तो मैं मुंबई के ट्रेन में बैठी थी। मेरे साथ जो आंटी आई थी ना वो ट्रेन से बाहर निकल गई। फिर मैं सो गई थी ट्रेन में, तो मैं भूल गई रास्ता। फिर एक अंकल ने मुझे, जो ऐसा संस्था चलाते थे ना, वो अंकल ने मुझे लेके आए। अच्छा, अभी यहाँ पर कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है। अच्छा, अभी तो आपको पता चल गया कि आपके रिलेटिव कहाँ हैं, कैसे हैं, तो अभी जाना नहीं चाहेंगे उनके पास? क्यों नहीं जाना चाहेंगे? मुझे उधर नहीं पसंद रहने को, गांव में अच्छा नहीं लगता, क्योंकि मम्मी पापा ध्यान नहीं देते मेरे ऊपर। स्कूल डालने के लिए बोले थे, 3-4 बार नहीं डाले। दूसरी कक्षा सीख के छोड़ गई स्कूल। माझं नाव शबनम राज नौशाद, मी आता जिजामाता कन्या शाळेमध्ये 9वी शिकते। मी नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर सापडलेली, तिथून मला नाशिकच्या रिमांड रूममध्ये टाकलं। तिथून माझी बदली, मला तिथं शिकायचं होतं, पण मी तिथं ॲपीच होते म्हणून मला शिकू देत नव्हते, म्हणून तिथून माझी बदली इथं झाली। इथून मला 9 वर्ष झाले, मी इथं पहिलीपासून शिकते। इथं मला कसलाच त्रास नाही आहे आणि मला इथं डान्सचे आम्हाला सरांनी क्लासेस लावले। मी एक डान्सर पण आहे आणि इथं शिकते आणि सरांनी मला आता पुढच्या वर्षी 10वी आहे आणि आता मी शिकून मला असं वाटतं मी सणाचं नाव रोशन करावं आणि मला इथं कसलाच त्रास नाही।
तुला शिकून काय करायचं आहे? मला शिकून एखादी शिक्षिका बनायचं, नाही तर एक डान्सर बनायचं. दिवाळी सण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातोय. दिवाळीत गोडधोड जेवण, नवीन कपडे, शृंगाराचं साहित्य आणि विशेष म्हणजे फटाके वाजविण्याची ओढ प्रत्येक बालकाला जास्त असते. आई वडिलांकडे हट्ट धरून बालमित्र या सर्व बाबींचा मनमुराद आनंद लुटतात. पण जे अनाथ आहेत त्या बालमित्र मैत्रिणींना मात्र मनाला मुरड घालून या सर्व बाबींपासून वंचित राहावं लागतं. अनेकदा कुणीतरी सहानुभूती दाखवून अर्धनिर्ध साहित्य अनाथांच्या पुढे टाकतं, अशीही चित्र बघायला मिळतात. पण नांदेडच्या काही तरुणांनी मात्र गेल्या काही वर्षापासून अनाथ बालिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आदर्श निर्माण केलाय. नांदेडच्या आंध्र समिती शाळेत झालेली मैत्री या 15 युवकांनी अजूनही घट्ट धरून ठेवली आहे. आता हे सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायात कार्यरत आहेत. पण दिवाळीला मात्र सर्वजण एकत्र येऊन सुमन बालगृहातील मुलींना फटाक्यांसह सर्व साहित्य देऊन दिवाळी साजरी करतात. इतरांनी प्रेरणा घेऊन सामाजिक विषमता नष्ट करावी यासाठी आपण हा उपक्रम दरवर्षी राबवित असल्याचं युवकांनी सांगितलं. गेल्या वर्षीपासून आम्ही सर्व मित्रमंडळींनी विचार केला की दरवर्षी आपण दिवाळीला काही अनाथ मुलांसाठी, मुली जे आहेत ज्यांना सुख सुविधा काही भेटत नाही, त्यांच्यासाठी आपण एक दिवस दिला. कारण गेल्या वर्षी आम्ही एक प्रोग्राम या सुमन बालगृहामध्ये मुलींच्या अनाथ आश्रम आहे, तिथं आम्ही प्रोग्राम दरवर्षी गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही प्रोग्राम अरेंज केला आहे. इथल्या 39 मुली आहेत, त्या प्रत्येकांना कपडे केलेत आणि खाण्याची जेवणाची एक दिवसाची व्यवस्था केलेली आहे. फटाके घेतलेत. जे काही दिवाळीचं जे सामान्य माणूस घरी बसून करतो त्या पद्धतीनं आम्ही इथं दिवस आम्ही घालवतो आहे. जसे आमचे फॅमिली मेंबर समजून आज आम्ही पूर्ण एक मित्रमंडळी सगळेजण एकत्र होत सगळ्यांनीच पैसे कलेक्ट करून आमचा दिवाळीचा जो खर्च आहे ते आपण त्याच्यातून पैसे बचत करून आम्ही इथे हे त्यांच्यासाठी हे खर्च करत आहेत. एकच उद्देश आहे की बाबा काहीतरी एक समाधान भेटलं पाहिजे. फक्त गार्डनमध्ये जाणं किंवा पिक्चर्स पाहणं याच्यामधून आनंद भेटता, या गोष्टीमधूनही आम्हाला काही गोष्टी शिकायला भेटतात. इन फ्युचर या गोष्टी दुसऱ्यांनी आमचं बघून काही केलं पाहिजे, एवढंच याच्यामध्ये आमचा प्रामाणिक उद्देश आहे. हे जे आमचा ग्रुप आहे, आम्ही सगळे लहानपणीचे मित्र आहेत. आम्ही आंध्र समिती शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि तेव्हापासून आमची मैत्री आहे. आता सगळे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गेले आहेत. हे MPSC करतो, याचा फोटोशॉपचा बिझनेस आहे हा मयूर नंदलवार, आणि हे गुरुदास आहे, गुरुद्वाराजवळ याचं शॉप आहे, आणि मी स्वतः सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर डोईफोडे यांच्या हस्ते मुलींना साहित्याचं वाटप करण्यात आलं. देखो इन्हें ये है ओस की बूंदे, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे ज़मीं पर.